रामराम मंडळी. रामरक्षा निरूपणाचा आजचा 15वा दिवस. मागच्या भागापर्यंत आपण रामरक्षेची फलश्रुती तर बघितलीच, परंतु बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा कशी लिहिली तेही बघितलं. आता निरूपणाचा पुढचा श्लोक आहे. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिरामस्त्रिलोकानाम राम श्रीमान सन प्रभू. आमचा प्रभू म्हणजे आमचा देव कसा आहे ते या श्लोकात सांगितलं आहे. आणि फार सुंदर असे 2 शब्द दिलेत. एक म्हणजे आराम आणि दुसरा विराम. या ठिकाणी आराम म्हणजे बाग किंवा बगीचा आणि विराम म्हणजे शेवट करणारा. कल्पवृक्षांचं उद्यान म्हणजे माझे प्रभू राम. आता कल्पवृक्ष म्हणजे काय, तर ज्या वृक्षाच्या खाली बसल्यावर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असा वृक्ष कल्पवृक्ष. आणि माझे प्रभू राम हे कल्पवृक्षांचा बगीचा आहेत. म्हणजे मनात ज्या ज्या म्हणून इच्छा आणू, ज्या ज्या म्हणून कामना आणू, त्या त्या पूर्ण करणारा असा माझा श्रीराम आहे. आता खरंच श्रीरामाची मूर्ती किंवा फोटो आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते का? पण आपण पहिल्या भागापासूनच बघतोय की ध्यान म्हणजे फक्त मूर्ती किंवा फोटो नाही, तर स्वतःच्याच आतमधल्या ऊर्जेचं ध्यान, स्वतःच्या आतमधल्या चैतन्य शक्तीकडे लक्ष देणं चाललेलं आहे. हे चैतन्य म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्वाचं संतुलन म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांचं संतुलन, जे आपल्याला रामरक्षा शिकवते. आणि त्या रामरक्षेतच म्हटलं आहे आराम कल्पवृक्षाणाम. कल्पवृक्षांचा बगीचा म्हणजे राम. मग हा कल्पवृक्ष खरंच अस्तित्वात असतो का हो? असतो बरं का. आपल्या मनात. आपल्या मनातले दृढ संकल्प, इच्छा, आकांक्षा ह्या आपल्या शरीराच्या मार्फत कार्य करवून घेत असतात. ज्याची ज्या क्षेत्रात जितकी प्रबळ इच्छा तितके त्याचे संकल्प हे सिद्धीस जात असतात. आपण अनेक खेळाडू बघतो, अनेक कलाकार बघतो, अनेक यशस्वी उद्योजक बघतो की जे कीर्तीच्या शिखरावर जाऊन बसतात. ते आधी यशाची कल्पना करतात आणि नंतर त्यांना यश मिळतं बरं का. यशाची कल्पना करणं म्हणजे एक प्रकारे स्वप्न बघणं, पण या स्वप्नांचा पाठलाग मात्र प्रत्यक्षात करावा लागतो. कल्पवृक्षाखाली बसणं म्हणजे ही कल्पना करणं, आणि ती कल्पना करत असताना आपल्या व्यक्तिमत्वातलं संतुलन सांभाळणं म्हणजे माझा राम माझ्याबरोबर असणं. माझं शरीर, माझं मन आणि माझी बुद्धी एका समतोलामध्ये आहे हे असणं म्हणजे कल्पतरूच्या खाली बसून मी वास्तवातली कल्पना करणं. माझे आचार, विचार आणि उच्चार हे जर का मी रामाच्या स्मरणाने रामासारखे केले तर माझ्याही जीवनातल्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. माझा कर्ममार्ग चालत असताना जे जे म्हणून काही अडथळे येतील त्या अडथळ्यांवर मला मात करता येणार आहे. म्हणून विरामस सकल आपदाम असं म्हटलं आहे की ज्या काही अडचणी किंवा आपदा, संकट जी येतात त्यांना विराम मिळतो, म्हणजे ती संकट यायचं थांबतात. कशी थांबतात? कारण आपण ध्यान करतो. कुणाचं ध्यान करतो? फक्त रामाच्या मूर्तीचं नाही, तर रामाच्या आचरणाचं. मग आचरणाचं ध्यान केल्याने काय होतं, तर आपल्या आतमध्ये आपली भूमिका बदलायला लागते. आणि आपली भूमिका बदलायला लागल्यावर काय होतं, तर बाहेरच्या परिस्थितीत बदल घडून येतात. मग आपल्या आतमध्ये जो प्रबळ संकल्प असतो, जी प्रबळ इच्छा असते, ती पूर्ण व्हायला सुरुवात होते. ती पूर्ण होत असताना जे जे अडथळे येतील त्या अडथळ्यांवर आपण मात करू लागतो. कारण आचार, विचार आणि उच्चार या 3ही पायऱ्यांवर माझ्यातला श्रीमंत राम हा जागा असतो. म्हणून अभिराम स्त्रिलोकानाम राम श्रीमान सनप्रभू.
म्हणजे माझा प्रभू हा साधासुधा नाही, श्रीमान आहे, तो श्रीमंत आहे. प्रभू म्हणजे स्वामी. आपण आपल्या मनाचे नोकर आहोत की स्वामी आहोत? आपण आपल्या शरीराचे नोकर आहोत की स्वामी आहोत? आपण आपल्या बुद्धीचे नोकर आहोत की स्वामी आहोत? कर्म करीत असताना आपण नोकरासारखं काम करतो की स्वामी असल्यासारखं काम करतो? बघा, या भूमिकांमध्ये सारखे बदल होत असतात. त्यामुळे आपलंच आपल्याला तपासून पाहावं लागतं आणि सारखं सारखं तपासून पाहावं लागतं. आणि हे तपासण्यासाठी म्हणून रामरक्षा आणि रामरक्षेच्या आतमधले श्लोक आहेत. आरामक कल्पवृक्षाणाम म्हणत असताना पहिल्या ओळीत माझा प्रभू किती श्रीमंत आहे हे जसं दाखवून दिलं आहे, तसं दुसऱ्या ओळीत हे पण म्हटलेलं आहे की तो श्रीमंत असण्यासाठी माझी भूमिका काय असावी? तर ती अशी असावी, अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान सनप्रभू. माझ्या तिन्ही लोकांना आनंद झाला पाहिजे अशी माझी भूमिका पाहिजे. मग आता या तिन्ही लोकांचा अर्थ आपापल्या भूमिकेवरून वेगवेगळा लावला जाऊ शकतो. कुणी याला सत्वरज तमाची उपमा देईल, कुणी याला शरीर, बुद्धी आणि कृतीची उपमा देईल, कुणी याला अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिकतेची उपमा देईल, कुणी आहार, विहार, निद्रा यांच्या बाजूने बघेल, कुणी याच्याकडे विचारांची उत्पत्ती, स्थिती, लय असं बघेल, कुणी सचेतन, अचेतन आणि अर्धचेतन मन असं बघेल. पण बघण्याच्या त्या त्या भूमिकेवरून ठरणार आहे की खरोखर आपल्या आतमधल्या वर्तनामुळे आपल्या बाह्य जगामध्ये कल्पवृक्षांचा बगीचा फुलणार आहे की नाही. एकदा का आपल्याला आपल्याच आतमधल्या रामतत्वाची जाणीव झाली आणि कल्पवृक्षांचं उद्यान जर फुललं, तर ज्या काही आपदा, जी संकट येतील त्यांना आपोआपच पूर्णविराम मिळणार आहे. रामरक्षेत श्रीरामांच्या मूर्तीचं एकट्यानं येणारं वर्णन इथपर्यंत आहे आणि इथून पुढे राम लक्ष्मण या दोघांचं वर्णन आहे. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णा जिनांबरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षक कुलनिहंतारौ त्राये तान्नो रघुत्तमौ. राम आणि लक्ष्मण दोघांचं वर्णन आहे. आत्तापर्यंत कवचाने सिद्ध केलेल्या शरीराला मनाची जोड मिळाली आहे. लक्ष्मण म्हणजे मनाकडे लक्ष असणं, शरीराचं मनाकडे लक्ष आणि मनाचं शरीराकडे लक्ष. एखादं व्यक्तिमत्व मनाने तरुण असलं तर त्याचं वय झालं तरी त्याची कांतीसुद्धा तरुणासारखी दिसते. शरीराचं वय जरी वाढलं तरी मनाने ताजा टवटवीत असल्यामुळे त्याच्या शरीरावर देखील तारुण्याच्या खुणा दिसतात. तो रूपसंपन्न दिसतो, तो सुकुमार दिसतो आणि त्याचं बळ देखील टिकून राहतं. मग वय झाल्यावर असं प्रत्येकाचंच होतं का हो? पण प्रत्येकाचं होत नाही असंही नाही. आज आपण अनेक ज्येष्ठ नागरिक असे बघतो की जे तरुणांना सुद्धा लाजवतील आणि असे अनेक तरुण बघतो की ज्यांची ज्येष्ठ नागरिकांनाही लाज वाटेल. मग हा भेद का बरं? कारण आत्मा राम आणि लक्ष्मण हे जोडीने नाही आहेत म्हणून. शरीर आणि मन यांचं संतुलन हे रामलक्ष्मणाच्या जोडीसारखं असलं तर तरुणव रूपसंपन्न हे सगळं होणार आहे. पुढे म्हटलं आहे पुंडरीक विशालाक्षौ, कमळाप्रमाणे विकसित झालेली जाणीव आणि तिची दृष्टी कशी असते? विशाल दृष्टी. शरीराचीही दृष्टी विशाल, मनाचीही दृष्टी विशाल. म्हणून पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णा जिनांबरो. म्हणजे जंगलातली वल्कल देखील ज्यांनी वस्त्राप्रमाणे धारण केलेली आहेत असे. इथे मनबुद्धीचा संबंध काय आहे? तर आपण आपल्या कर्ममार्गावरून जात असताना आपल्याला ज्या ज्या म्हणून तडजोडी कराव्या लागतात त्यांचं ते प्रतीक आहे. अगदी त्याच्या पुढच्या श्लोकात सुद्धा फलमूलाशिनौ दान्तौ हेच वर्णन आहे.
तुमच्या समोर येईल ते अन्न पूर्ण ब्रह्म. मग ती कंदमुळं फळं असली तरी ते पूर्ण ब्रह्मच. इतकं तपस्वी माणसासारखं आचरण असणं म्हणजे ब्रह्माचरण. ब्रह्म म्हणजे आपलं कर्म असं मानलं तर त्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या आचरणापुढे आपल्याला इतर सगळ्या गोष्टी गौण वाटल्या पाहिजे याचं स्मरण करून देणारा हा श्लोक आहे. माझ्या शरीराचं आणि मनाचं आचरण देखील असंच असू द्या. तापसौ ब्रह्मचारिणो, तपस्वी माणसासारखं असू द्या. पुत्रौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, दशेंद्रियांचं शरीर आहे, याला जर का दशरथ म्हटलं तर त्या दशरथाचे रामलक्ष्मण कोण? तर आपल्या शरीराला चालवणारं चैतन्य तत्व आणि मन. या मनामध्येच अनेक राक्षस असतात आणि या राक्षसांचा निप्पात करायचा असेल तर शरीर आणि मन हे दोघंही रामलक्ष्मणासारखे हातात हात घालून चालले पाहिजे. समजा माझ्यामध्ये आळस नावाचा राक्षस घुसला आहे आणि त्याला जर का मला मारायचं असेल तर मला शरीराचीही साथ लागते आणि मनाचीही साथ लागते. मनाच्या संकल्पाच्या जोरावर मी सकाळी लवकर उठलो, उठून 5 मिनिट जागलो आणि 6व्या मिनिटाला परत झोपलो तर माझ्या शरीरानेही माझी साथ सोडली आणि माझ्या मनानेही माझी साथ सोडली. बजावून सांगणं हे जसं माझ्या मनाचं काम आहे तसं ताठ बसणं, योगासनाच्या मुद्रेत बसणं, संयम ठेवणं हे माझ्या शरीराचं काम आहे. मन आवरणं जसं महत्त्वाचं आहे तसं जीभ आवरणं, डोळे आवरणं, कान आवरणं, नाक आवरणं, स्पर्शसुख आवरणं हे सगळंच माझ्या शरीराचं काम आहे. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ हे सगळं 2-2च्या प्रमाणात चालतं बघा. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, श्वास उच्छ्वास, बोलणं, चव घेणं, स्पर्श घेणं, स्पर्श देणं, सगळं 2च्या प्रमाणात. म्हणून जिथे बरं आहे तिथे वाईट आहे, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. या सगळ्या दुहेरी भूमिका रामलक्ष्मणासारख्या हातात हात घेऊन चालल्या आहेत आणि त्या भूमिकांचा स्वीकार करायला लावणारे राम आणि लक्ष्मण यांचं जोडीने स्मरण करून देणारे हे श्लोक आहेत. पुढच्या श्लोकात पण असंच वर्णन आहे बघा. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथी सदैव गच्छताम. बाण हे रामलक्ष्मणांचं प्रमुख शस्त्र आणि ते सदैव सज्ज आहे. कुठल्याही क्षणी शत्रूचा हल्ला होईल आणि त्या प्रत्येक क्षणी रामलक्ष्मण सिद्ध आहेत. म्हणजे काय, आपलं शरीर आणि मन याच्यावर देखील कुठल्याही क्षणी हल्ला होऊ शकतो आणि त्यावेळेला आपल्याला सज्ज राहता यावं याचं स्मरण करून देणारे हे श्लोक आहेत. रामलक्ष्मणाकडे जसा बाणांचा अक्षय कधीही न संपणारा असा साठा आहे त्यांच्या भात्यामध्ये, तसाच आपल्या शरीराकडे आणि मनाकडे शक्तीचा आणि युक्तीचा साठा असतो, गुणांचा साठा असतो. त्याचे बाण आपल्याला नेहमी तयार ठेवावे लागतात. आपला कर्ममार्ग चालत असताना मार्ग बराच मोठा असतो, पल्ला बराच मोठा असतो, पण योजना मात्र आधी तयार असाव्या लागतात. माझा कर्ममार्ग सिद्ध केव्हा होईल, जर माझं शरीर आणि मन सिद्ध झालं तर. आणि शरीर आणि मन सिद्ध ठेवण्याचा मूल मंत्र शिकवणारी रामरक्षा आणि त्या रामरक्षेच्या चरणी हे पुष्प समर्पित. श्रीराम.